नमस्ते स्टुडंट. आज आपण जो आपला चॅप्टर चालू आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट आपण चालू करतोय तो म्हणजे नॉमेनक्लेचर. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर हा पॉइंट फार महत्वाचा आहे, कारण कोणतीही रिॲक्शन आपल्याला जर लिहायची असेल किंवा स्टडी करायची असेल त्यामध्ये दोन गोष्टी असतात. पहिले म्हणजे रिॲक्टंट, दुसरा प्रोडक्ट. जर तुम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्टची नावं समजली नाही तर रिॲक्शन तुम्ही लिहू शकत नाही. म्हणजेच कोणतीही रिॲक्शन लिहायची असेल तर तुम्हाला त्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं नॉमेनक्लेचर किंवा नाव माहित असणं महत्वाचं आहे. हा जो नॉमेनक्लेचर हा पॉइंट आहे, यातले जर काही रूल्स किंवा बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजले तर हा नॉमेनक्लेचर हा पॉइंट अगदी सोपा आहे. आणि हे जे नॉमेनक्लेचर मध्ये रूल्स आहेत अगदी तुम्हाला समजतील अशा लँग्वेजमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण सिस्टमॅटिक पद्धतीने स्टडी करणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिजे. आणि जर एखादा पॉइंट समजला नाही तर हा व्हिडिओ परत तुम्ही रिपीट करून तो पॉइंट पाहू शकता. आणि जर काही अडचण अजून राहिली असेल किंवा अजून काही पॉइंट समजला नसेल, तुम्ही कमेंटमध्ये तो तुमचा काय अडचण असेल ते विचारा, त्याचं उत्तर मी नक्की देईल. आणि यानंतर सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने केमिस्ट्री आपण शिकणार आहे. या इथून पुढचे व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हा जो चॅनल असेल तो सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला इथून पुढे येत जाईल. आपण चालू करतोय नेक्स्ट पॉइंट, नॉमेनक्लेचर. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण दोन प्रकारचे नॉमेनक्लेचर पाहतो, कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम. कॉमन नेम आणि आययुपीएसी नेमचे जे रूल्स आहेत ते आपण 11वी मध्ये डीपमध्ये स्टडी केलेत. या ठिकाणी आपण फक्त हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे नॉमेनक्लेचर्स आहेत, हे नॉमेनक्लेचर पाहण्यासाठी ज्या रूल्सची गरज आहे ते रूल्स फक्त आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूयात कॉमन नेम. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉमन नेम लिहिताना सुरुवातीला त्या मॉलिक्युल मधलं किंवा त्या कंपाऊंड मधलं अल्काइल ग्रुप लिहितात. त्यानंतर इट इज फॉलोड बाय हॅलोजन ऍज अ हॅलाइड. म्हणजेच ज्या कंपाऊंडचं आपल्याला नॉमेनक्लेचर लिहायचे किंवा कॉमन नेम लिहायचे त्याच्या सुरुवातीला त्यामधला जो अल्किल ग्रुप असेल त्याचं नाव लिहायचं, नंतर जो हॅलाइड ग्रुप असेल त्याचं नाव लिहायचं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्काइल ग्रुपचं नाव कसं लिहायचं. हॅलाइडचं किंवा हॅलोजनचं नाव तुम्हाला सहज लिहिता येईल. म्हणजेच हॅलाइडचं नाव लिहिताना जर कंपाऊंड मध्ये क्लोरीन असेल तर आपण लिहिणार क्लोराइड. जर हॅलाइड मध्ये किंवा हॅलोजन मध्ये कंपाऊंड मध्ये जर Br असेल तर आपण लिहिणार ब्रोमाइड. जर आयोडीन असेल तर आपण लिहिणार आयोडाइड. सेम जर फ्लोरीन असेल तर आपण लिहिणार फ्लोराइड. हे सोपं आहे. एकदा अल्काइलचं नाव लिहिता आलं की हॅलोजनचं नाव तुम्ही सहज लिहू शकता. आता अल्काइल ग्रुपचं नाव लिहिताना आपण एक समजा सुरुवातीला एक्झाम्पल लिहूयात. समोर मी जे एक्झाम्पल लिहिले ते असेल प्रोपेनचं. आता समजा जर हॅलोजन ऍटम प्रायमरी कार्बनला अटॅच असेल, म्हणजे समजा मी असं लिहितो या ठिकाणी हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. हॅलोजन ग्रुप कोणते असेल तर जर हॅलोजन प्रायमरी कार्बनला अटॅच असेल आणि जो आपला हायड्रोकार्बन आहे तो काय असेल, स्ट्रेट चेन असेल तर आपण लिहितो N. म्हणजे या ठिकाणी काय येईल N आणि 1 2 3 म्हणजेच प्रोपेन. म्हणजेच तो काय ग्रुप आला, प्रोपाईल. समजलं N कधी लिहितोय. जर हॅलोजन ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच असेल आणि पूर्ण जो हायड्रोकार्बन असेल तो काय असेल, स्ट्रेट चेन असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बा.
समोर एक्झाम्पल लिहिलंय तो असेल ब्युटेन. जर समजा मी परत हॅलोजन ऍटम कुठे अटॅच केलाय, प्रायमरी कार्बनलाच. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, ज्या कार्बनला फक्त दुसरा एकच कार्बन डायरेक्टली अटॅच असेल. या ठिकाणी सुद्धा काय, प्रायमरी कार्बन किंवा हॅलोजन ऍटम प्रायमरी कार्बनला अटॅच असेल. आणि जर समजा इथे एक मी काय करतो, एक ग्रुप लिहितो. पाहता हॅलोजन ऍटम प्रायमरी कार्बनला अटॅच आहे आणि जो आपला हायड्रोकार्बन्स आहे किंवा जो अल्केन आहे त्या अल्केनला काय, सेकंड लास्ट कार्बनला एक ब्रँचिंग आहे. म्हणजे टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4 चेन मध्ये. सेकंड लास्ट कार्बनला काय, एक मिथाइल ग्रुप आहे. अशा कंडिशन मध्ये याला म्हणतात आयसो. याला काय म्हणतात, आयसो. पहा कंडिशन काय, हॅलोजन ऍटम प्रायमरी कार्बनला अटॅच असेल आणि जो आपला अल्केन असेल त्याच्या सेकंड लास्ट कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच असेल किंवा एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर आपण म्हणतो आयसो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल असेल पहा, या ठिकाणी हॅलोजन ऍटम अगेन प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन काय असेल, प्रायमरी, का तो डायरेक्टली एकाच कार्बनला अटॅच आहे. हॅलोजन ऍटम जर प्रायमरी कार्बनला अटॅच असेल आणि ज्या प्रायमरी कार्बनला हॅलोजन अटॅच असेल तो जर टर्शरी कार्बनला अटॅच असेल, तो काय असेल, टर्शरी कार्बनला अटॅच असेल, तर अशा कंडिशन मध्ये हा जो काय अल्काइल ग्रुप असेल याला म्हणतात न्यू. पहा तिन्ही कंडिशन मध्ये हॅलोजन ऍटम हा प्रायमरी कार्बनलाच अटॅच आहे. परंतु आपण 3 पद्धतीने अल्काइल ग्रुपचे नाव लिहू शकतो. एन म्हणजे स्ट्रेट चेन असेल तर, आयसो म्हणजे सेकंड लास्ट कार्बनला एक ब्रँचिंग असेल म्हणजे मिथाइल ग्रुप असेल तर, आणि या ठिकाणी हॅलोजन ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच असेल परंतु ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन टर्शरी कार्बनला अटॅच असेल त्याला आपण म्हणतो न्यू. त्यानंतर हे झालं इन केस ऑफ प्रायमरी. जर समोर मी अगेन एक्झाम्पल घेतलं प्रोपेनचं. इफ हॅलोजन ऍटम इज अटॅच टू द सेकंडरी कार्बन, म्हणजे जर हॅलोजन सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर अशा कंडिशन मध्ये हा जो अल्किल असेल त्याला म्हणतात सेकंडरी. आणि जर नेक्स्ट एक्झाम्पल, जर हॅलोजन ऍटम टर्शरी कार्बनला अटॅच असेल त्याला म्हणतात टर्शरी अल्काइल ग्रुप. जर या तुम्हाला 5 एक्झाम्पल समजले तर तुम्हाला पूर्ण कॉमन नेम समजलं. यापेक्षा वेगळं कॉमन नेम मध्ये नाहीये. फक्त एवढं सिंपल लक्षात ठेवायचे. आणि एवढं जर सिंपल लक्षात ठेवलं तर या चॅप्टर मध्येच नाही, यानंतर जे चॅप्टर आपण पाहणार आहे त्यामध्ये सुद्धा पुढे जर कॉमन नेम आलं तुम्हाला सहज लिहिता येईल. या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित पाहून घ्यायच्या. आता यानंतर आपण डायरेक्ट जे एक्झाम्पल समोर लिहिलेत त्याचे कॉमन नेम कसे लिहिता येतील ते पाहूयात. सुरुवातीला जे पहिले एक्झाम्पल लिहिलंय त्याच्यामध्ये अगेन हॅलोजन ऍटम कुठे अटॅच आहे, प्रायमरी कार्बनला. आणि आपला जो अल्काइल ग्रुप असेल तो काय असेल, स्ट्रेट चेन. अल्काइल ग्रुप कोणता आहे,
कार्बन किती आहेत? 1 2. सुरुवातीला नेहमी कार्बन मोजायचे 1 2. 2 कार्बन म्हणजेच काय असेल? 2 कार्बन म्हणजेच काय असेल? इथाइल. इन केस ऑफ इथाइल एन आयसो निओ हे लिहिण्याची गरज नाहीये. एन नाही लिहिलं तरी चालेल, स्ट्रेट नसेल तरी. आपण अल्काइल ग्रुपचं नाव लिहिलं, नंतर काय असेल? हॅलोजनचं नाव. कसं लिहितो आपण? ऍज अ हॅलाइड, म्हणजेच काय असेल? क्लोराइड. एकदम सिंपल. त्यानंतरचं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सुरुवातीला आपण अल्काइल ग्रुपचं नाव लिहितो. अल्काइल ग्रुप कोणता आहे? कार्बन मोजूयात. 1 2 3. 3 म्हणजेच काय असेल? प्रोपाइल. आता या प्रोपाइलच्या अगोदर काय लिहायचं? कशावर ठरवायचं? Cl. Cl कोणत्या कार्बन लाटायचे? सेकंडरी कार्बन. त्यामुळे या ठिकाणी काय येईल? सेकंडरी, म्हणजे सेकंडरी प्रोपाइल. आणि हॅलोजन कोणता आहे? Cl. त्यामुळे शेवटी काय येईल? क्लोराइड. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, इन केस ऑफ प्रोपाइल, या ठिकाणी आपण सेकंडरी सुद्धा लिहू शकतो, किंवा या ठिकाणी सेकंड नंबरच्या किंवा सेकंड लास्टच्या कार्बनला ब्रँचिंग आहे. त्यामुळे काही ठिकाणी या ठिकाणी आयसो सुद्धा लिहितात. म्हणजेच सेकंडरी प्रोपाइल क्लोराइड किंवा आयसो प्रोपाइल क्लोराइड दोन्ही सुद्धा नावं बरोबर आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय? अगेन जे आपलं एक्झाम्पल लिहिलंय त्यामध्ये आपला अल्काइल ग्रुप कोणता आहे? अगेन आपण कार्बन मोजूयात. 1 2 3. 3 म्हणजेच काय? प्रोपाइल. परंतु प्रोपाइल कोणता आहे? कशाने ओळखायचं? Br ग्रुप प्रायमरी कार्बन लाटायचे आणि सगळे जे काय आपले कार्बन असतील ते एकाच चेन मध्ये किंवा स्ट्रेट चेन मध्ये असतील. त्यामुळे आपण काय लिहितो? N. म्हणजेच काय असेल? N प्रोपाइल. आणि शेवटी Br म्हणजे काय आपण लिहितो? ब्रोमाइड. तुम्हाला आता आयडिया आली असेल. नेक्स्ट पहा एक्झाम्पल. नेक्स्ट आपला जो दिलेला एक्झाम्पल त्यामध्ये आपला अल्काइल ग्रुप कोणता आहे? सगळ्यात पहिली स्टेप मी काय सांगितली? कॉमन नेम लिहिताना सुरुवातीला जेवढे काय कार्बन असतील ते मोजायचे. किती कार्बन आहेत? 1 2 3 4 आणि 5. 5 म्हणजेच काय? पेंटाईल. त्यानंतर आता पेंटाईल कोणता आहे? Cl कुठं अटॅच आहे? प्रायमरी कार्बनला. आणि जो आपला हायड्रोकार्बन्स असेल किंवा अल्केन असेल त्याला काय? सेकंड लास्ट कार्बनला एक मिथाइल ग्रुप. अशा वेळेस आपण काय लिहितो? आयसो पेंटाईल. त्यानंतर हॅलोजन कोणता आहे? क्लोराइड. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. सुरुवातीला पहिली स्टेप अल्काइल ग्रुप कोणता आहे पाहिजे? नंबर ऑफ कार्बन मोजायचे. किती आहेत? 1 2 3 4. 4 म्हणजेच काय रे? ब्युटाईल. आता ब्युटाईल आहे, परंतु कोणत्या प्रकारचा ब्युटाईल आहे? Br म्हणजे आपला हॅलोजन जो असेल तो कोणत्या कार्बन लाटायचे? टर्शरी कार्बन लाटायचे. म्हणजेच हा कार्बन हा अल्काइल ग्रुप कोणता असेल? टर्शरी. म्हणजेच टर्शरी ब्युटाईल. हॅलोजन कोणता आहे? ब्रोमीन. म्हणजेच काय असेल? ब्रोमाइड. त्यानंतर जे आता या ठिकाणी लास्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पहा. अगेन आज सुरुवातीला काय पाहिजे? आपला अल्काइल ग्रुप कोणता आहे? कोणता अल्काइल ग्रुप? 1 2 3 4 अँड 5. 5 म्हणजेच काय? पेंटाईल. परंतु कोणत्या प्रकारचा पेंटाईल आहे? Cl कोणत्या कार्बन लाटायचे? प्रायमरी. आणि हा जो प्रायमरी कार्बन आहे तो अटॅच कुठे आहे? टर्शरी कार्बनला. त्यामुळं अशा कंडिशन मध्ये आपण काय लिहितो? निओ. म्हणजे हा जो अल्काइल ग्रुप असेल तो कोणता असेल? निओ पेंटाईल. आणि शेवटी हॅलोजन कोणता आहे? क्लोराइड. एवढं सोपं कॉमन नेम
असेल, मी सांगितलं अल्काइल ग्रुपचं नाव लिहिता आलं की तुम्हाला कॉमन नेम लिहिता आलं. शेवटी फक्त हॅलोजनचं नाव ऍज अ हॅलाइड लिहायचंय. फक्त महत्वाचं काय, अल्काइल ग्रुपचं नाव कसं लिहायचं, त्याच्या सुरुवातीच्या 5 स्टेप असतील त्या फक्त परत व्हिडिओ रिवाइज करून तुम्ही पहा. हे असेल कॉमन नेम. त्यानंतर आयुपीएसी नेम. आयुपीएसी नेम एकदम सिंपल असतं. आपलं जे पहिले एक्झाम्पल असेल यामध्ये सुरुवातीला आपला जो पॅरेंट अल्केन असेल तो कोणता आहे बघूयात. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन पहिला रोल असेल. आपला जो हायड्रोकार्बन असेल किंवा अल्केन असेल यामध्ये कार्बनची लॉंगेस्ट चेन कोणती आहे ते आपल्याला ओळखायची. या ठिकाणी 2च कार्बन आहे. त्यानंतर त्याला नंबरिंग द्यायचे. नंबरिंग देताना ज्या साईडला हॅलोजन अटॅच असेल त्या साईडने सुरुवात करायची किंवा ज्या साईडने हॅलोजन जवळ असेल त्या साईडने सुरुवात करायची. यालाच म्हणतात लोवेस्ट नंबर रूल. आता या साईडला किंवा या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, इथून आपण सुरुवात केली 1 2 बरोबर. म्हणजे हॅलोजन किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे 1. आणि आपलं अल्केन कोणतं आहे 2च कार्बन म्हणजे इथेन असेल. आता याचं नाव कसं लिहिता येईल ते पहा. सुरुवातीला मी काय सांगितलं, आपलं काय लिहायचंय हॅलोजनचं नाव. हॅलोजन कोणतं आहे क्लोरीन. क्लोरीन असेल तर आपण काय लिहिणार आहे क्लोरो. या ठिकाणी क्लोरीनची पोझिशन दिली तरी चालेल, नाही लिहिली तरी चालेल. समजा क्लोरीन कोणत्या कार्बनला अटॅच आहे फर्स्ट, म्हणजे काय असेल 1 क्लोरो. हे झालं हॅलोजनचं नाव. त्यानंतर आता आपल्याला जो पॅरेंट अल्केन असेल त्याचं नाव लिहायचं. अल्केन कोणतं आहे इथेन 1 क्लोरो इथेन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये आपण जर सिलेक्ट लॉंगेस्ट चेन, आपण काय केलं सुरुवातीला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. त्यानंतर आता आपला नेक्स्ट रूल काय असेल नंबरिंग द्यायची. नंबरिंग कुठून द्यायची ज्या साईडने हॅलोजन जवळ असेल. आपण दोन्हीपैकी कोणत्या पण साईडने नंबरिंग दिली तरी सुद्धा हॅलोजन 2 नंबरच्या कार्बनला येईल. आणि आपला अल्केन कोणता असेल 1 2 3 कार्बन म्हणजेच काय असेल प्रोपेन. सुरुवातीला आपला हॅलोजनचं नाव लिहायचं. हॅलोजन किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे 2 म्हणजेच काय असेल 2 क्लोरो. आणि आपला अल्केन कोणता आहे 3 म्हणजे प्रोपेन 2 क्लोरो प्रोपेन. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल पहा. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. अगेन 3च कार्बन असतील. नंबरिंग दिली 1 2 3. या साईडने ब्रोमिन जवळ असेल किंवा पहिल्या कार्बनला. अल्केन कोणता असेल अगेन प्रोपेन. हॅलोजन कोणत्या कार्बनला अटॅच आहे पहिल्या, म्हणजे काय 1 ब्रोमो आणि पुढे काय प्रोपेन. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. या ठिकाणी पहा सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. चेन कशी पाहिजे लॉंगेस्ट असेल आणि ती कंटिन्युअस पाहिजे. तुम्ही स्ट्रेट चेन घेऊ शकता किंवा या ठिकाणाहून इथे खाली सुद्धा घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणती घेतली सेम नंबर ऑफ कार्बन येते. आपण शक्यतो स्ट्रेट चेन घेऊयात. नंबरिंग दिली 1 2 3 आणि 4. आता पहा या ठिकाणी आपला जो पॅरेंट अल्केन असेल ज्या ठिकाणी चौकट केली पहा किंवा जे आपण चेन लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली हे सोडून सबस्टिट्यूएंट किती आहेत 2 आहेत. आपला मिथाइल ग्रुप आणि हा काय असेल Cl. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचे हे जे सबस्टिट्यूएंट असतील त्यांची नाव अगोदर लिहायचे. आता या ठिकाणी 2 सबस्टिट्यूएंट आहेत Cl आणि मिथाइल, क्लोरीन आणि मिथाइल. दोन्हीपैकी अगोदर कोणता लिहायचा तर अल्फाबेटिकली जो अगोदर असेल त्याचं नाव आपण अगोदर लिहिणार. आता एम आणि सी मध्ये अल्फाबेटिकली क्लोरीन असेल त्यामुळं आपण सुरुवातीला क्लोरीनचं नाव लिहिणार. क्लोरीन किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे फर्स्ट, त्यामुळे आपण काय लिहिणार त्याची पोझिशन 1 फ्लोरो. त्यानंतर नेक्स्ट सबस्टिट्यूएंट कोणता आहे मिथाइल. तो किती नंबरच्या कार्बनला आहे 3 मिथाइल. सगळे सबस्टिट्यूएंट आपण लिहिले. आता शेवटी काय असेल जो आपला पॅरेंट अल्केन असेल किंवा
जे आपण चेन सिलेक्ट केलेली आहे ते लिहिणार. त्यामध्ये किती कार्बन आहेत? 4. 4 म्हणजेच काय असेल? ब्युटेन. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल असेल यामध्ये सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. तुम्ही यामध्ये 2 ते 3 प्रकारची चेन घेऊ शकता. आपण स्ट्रेट चेन घेतलेली, तुम्ही 1 2 3 अशी आडवी घेऊ शकता किंवा 1 2 3 कशी घेऊ शकता. जर तुम्ही कशी चेन घेतली त्यामध्ये जास्तीत जास्त 3च कार्बनची चेन येईल. त्यामुळे आपण शक्यतो जी सोपी वाटेल स्ट्रेट चेन ती घेऊयात. आता यामध्ये नंबर दिलं किंवा नंबरिंग 1 2 3 लक्षात ठेवा. नंबरिंग आपण फक्त कार्बनला देतोय. फर्स्ट कार्बन, सेकंड आणि थर्ड. आपण जी चेन सिलेक्ट केलेली पहा, ती चेन सोडून बाहेर सबस्टिट्यूएंट किती आहेत? 2 आहेत. Br आणि CS3 म्हणजे ब्रोमो अँड मिथाइल. मिथाइल म्हणजेच काय? CS3. अल्फाबेटिकली अगोदर कोणता येईल? ब्रोमिन. त्यामुळे अगोदर आपण काय लिहिणार? ब्रोमिनचं नाव. ब्रोमिन किती नंबरच्या कार्बन लाटायचे? 2. म्हणजेच काय असेल? 2 ब्रोमो. त्यानंतर दुसरा सबस्टिट्यूएंट कोणता आहे? CS3. CS3 किती नंबरच्या कार्बनला आहे? 2. म्हणजेच काय? मिथाइल. 2 ब्रोमो 2 मिथाइल. आता शेवटी काय राहिलं? आपली पॅरेंट अल्केन किंवा चेन. चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3. 3 म्हणजेच काय असेल? प्रोपेन. जे एक्झाम्पल मी आता खाली लिहिलं होतं तेच एक्झाम्पल फक्त मी वरती लिहिलंय व्यवस्थित दिसावं म्हणून. या एक्झाम्पलचा आपल्याला आयपीएसी नेम लिहायचंय. आपण कॉमन नेम दिलेलं आहे निओपेंटाइल क्लोराइड. बाकीचे आपण जे वरचे एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये पाहिल्याप्रमाणे सगळ्यात पहिली स्टेप आपली असेल सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. या ठिकाणी जी स्ट्रेट चेन असेल तीच काय असेल? लॉंगेस्ट चेन. या व्यतिरिक्त सुद्धा आपण अशी सुद्धा एक 1 2 3 अशी पण लॉंगेस्ट चेन घेऊ शकतो. 1 2 3 अशा प्रकारे सुद्धा लॉंगेस्ट चेन घेऊ शकतो. परंतु तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी चेन सिलेक्ट केली तरी सुद्धा जास्तीत जास्त 3च कार्बन त्यामध्ये असतील. त्यानंतर नेक्स्ट असेल, त्याला नंबर देऊयात आपण 1 2 3. त्यानंतर आता आपली चेन सोडून या ठिकाणी 3 सबस्टिट्यूएंट आहेत. पहिला असेल क्लोरीन, त्यानंतर मिथाइल आणि तिसरा सुद्धा काय असेल? मिथाइल. म्हणजेच 2 मिथाइल आणि 1 क्लोराइड ग्रुप या ठिकाणी असेल. आता सुरुवातीला आपण अल्फाबेटिकली क्लोराइड किंवा क्लोरीन अगोदर येईल त्यामुळे आपण तो अगोदर लिहूयात. क्लोरीन किती नंबरच्या कार्बनला असेल? 1. म्हणजेच या ठिकाणी काय येईल? 1 क्लोरो. त्यानंतर 2 मिथाइल आहेत. आता 2 मिथाइल आहेत, दोन्हींची पण पोझिशन आपल्याला लिहावी लागेल. जर 2 सारखे ग्रुप असतील तर आपण ते 2 ग्रुप एकदाच लिहितो आणि डाय लिहितो. परंतु त्यांची जी पोझिशन असेल ती 2 वेळेस लिहितो. म्हणजे 2 2 फक्त एकदाच 2 लिहायचं नाही, तर दोन्हींची पण पोझिशन साठी 2 वेळा 2 2 लिहायचंय. त्यानंतर आपला सबस्टिट्यूएंट कोणता असेल? मिथाइल. 2 असल्यामुळे आपण लिहिणार आहे डाय मिथाइल. त्यानंतर आता सबस्टिट्यूएंट नंतर आपल्या मेन चेन किंवा पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचंय. किती कार्बन असतील? 3. 3 असतील तर आपण काय लिहितो? प्रोपेन. म्हणजेच नाव काय असेल? 1 क्लोरो 2 2 डायमिथाइल प्रोपेन. हे असेल अबाउट अल्केन. म्हणजे आपण इथून वरचे सगळे जे एक्झाम्पल पाहिले तर सगळ्या ठिकाणी काय असेल? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आता आपल्याला काय असे एक्झाम्पल पाहिजेत ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल किंवा एरोमॅटिक रिंग असेल. जे आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल असेल याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. अशा कंडिशन मध्ये जर डबल बॉन्ड असेल किंवा हॅलोजन ऍटम डायरेक्टली अटॅच टू द डबलली बॉन्डेड कार्बन ऍटम
जर हॅलोजन ऍटम डायरेक्ट डबलली बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल तर अशा ठिकाणी नाव लिहिताना लिहितात अल्किनिल क्लोराइड किंवा अल्किनिल लिहितात. आता या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 2 आहेत. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल? इथिनिल. डबल बॉन्ड असल्यामुळे आपण त्यासाठी काय लिहिलं? इथिनिल लिहितात. आणि नंतर काय असेल? हॅलोजन. कोणता? क्लोरीन. त्यासाठी आपण काय लिहितो? क्लोराइड. हे असेल त्याचं कॉमन नेम. परंतु आपण वरती क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं का, हा जो कंपाऊंड असेल त्याला एक फेमस नाव आहे, ते म्हणजे फिनिल क्लोराइड. म्हणजेच जर हॅलोजन sp2 हायब्रिडायझर कार्बनला अटॅच असेल त्याला म्हणतात फिनिल हॅलाइड किंवा या ठिकाणी असेल फिनिल क्लोराइड. त्यानंतरचं जे नेक्स्ट एक्झाम्पल असेल बा, याचं सुद्धा नाव आपण पाहिलेलं आहे वरती क्लासिफिकेशन मध्ये. जर हॅलोजन sp3 हायब्रिडायझर कार्बनला अटॅच असेल आणि तो sp3 हायब्रिडायझर कार्बन डायरेक्टली डबलली बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल त्यालाच म्हणतात अलील. म्हणजे हा काय असेल? अलील. आणि पुढे काय असेल? ब्रोमिन. म्हणजेच अलील ब्रोमाइड हे असेल त्याचं कॉमन नेम. यानंतर आपल्या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय ते पहा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये दिलंय हॅलोजन ऍटम इज डायरेक्टली अटॅच टू द that carbon atom which having carbon carbon triple bond किंवा क्लोरीन अशा कार्बनला अटॅच आहे जो काय असेल sp हायब्रिडायझर कार्बन ऍटम. म्हणजेच हा कार्बनला या कार्बनला काय असेल? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आपण वरती जे एक्झाम्पल लिहिलं पहा वरती, ज्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच काय असेल? आपण काय लिहितो? इथिन. ई आणि जर कार्बन कार्बन काय असेल? ट्रिपल बॉन्ड. तर आपण काय लिहितो? ETHYNE. या ठिकाणी आपण काय केलं होतं? शेवटी ईच्या ऐवजी फक्त काय लिहिलं होतं? YL. म्हणजे काय झालं होतं? इथिनिल किंवा इथिनाइल. सेम इथे सुद्धा शेवटी ईच्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला? YL. म्हणजेच हा जो अल्काइल ग्रुप असेल त्याचं नाव काय असेल? इथिनाइल. आणि त्यानंतर जो हॅलोजन असेल तो कोणता आहे? क्लोरीन. त्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल? क्लोराइड. म्हणजे नाव काय असेल? इथिनाइल क्लोराइड. यानंतर हा जो आपला कंपाऊंड असेल कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, त्याला एक कॉमन नेम सुद्धा आहे ऍसिटिलीन. जर आपण ऍसिटिलीन कन्सिडर केलं त्याचं नाव आपण क्लोरो ऍसिटिलीन असं सुद्धा लिहू शकतो. आता हे असेल एलिफेटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल. आता शेवटचा जो आपला यातला नॉमेनक्लेचर मधला पॉइंट असेल तो असेल एरोमॅटिक किंवा हॅलो अरिन्स. हे सुद्धा एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. इफ हॅलोजन ऍटम इज अटॅच टू sp3 हायब्रिडायझर कार्बन ऍटम अँड द कार्बन ऍटम इज डायरेक्टली अटॅच टू द एरोमॅटिक रिंग देन इट इज कॉल्ड ऍज बेन्झिल हॅलाइड. म्हणजे जर हॅलोजन ऍटम sp3 हायब्रिडायझर कार्बनला अटॅच असेल आणि तो कार्बन डायरेक्टली एरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर आपण याला काय म्हणतो? बेन्झिल हॅलाइड. म्हणजेच हा ग्रुप कोणता झाला? बेन्झिल. मग आपल्याला काय लिहिता येईल?
बेन्झिन. आणि आपला जो हॅलोजन असेल तो असेल आयोडीन. म्हणजेच काय लिहिता येईल, आयोडाइड, बेन्झिन आयोडाइड. आपलं जे नेक्स्ट एक्झाम्पल असेल त्यामध्ये काय दिले पहा, बेन्झिन रिंग असेल त्याला डायरेक्टली आयोडीन अटॅच असेल आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल. आता या ठिकाणी बेन्झिन हा काय असेल, आपला पॅरेंट कंपाऊंड असेल आणि आयोडीन आणि जो आपला काय मिथाइल ग्रुप दिलेला आहे हे दोन काय असतील त्याला सबस्टिट्यूएंट. आता आपल्याला नाव लिहिताना एरोमॅटिक कंपाऊंड जर असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला त्याला नंबरिंग द्यावी लागेल. नंबरिंग कुठून चालू होईल, आयोडीन पासून. आयोडीन पासून का, तर प्रायोरिटी ऑर्डर आपण 11वी मध्ये पाहिलेली. आयोडीनचा ऍटॉमिक नंबर जास्त असेल कार्बनपेक्षा. मग काय असेल 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आपण जर कॉमन नेम मध्ये डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन वरती नाव लिहित असेल तर 1,4 पोझिशन असेल किंवा आपण 1,2 पोझिशन पाहूयात. 1,2 पोझिशन असेल तर आपण काय लिहितो, ऑर्थो. 1,3 पोझिशन असेल तर आपण काय लिहितो, पॅरा. आणि 1,4 पोझिशन असेल जशी या ठिकाणी दिसते, सॉरी 1,3 ला आपण काय लिहितो, मेटा. आणि 1,4 ला आपण काय लिहितो, पॅरा. या ठिकाणी पोझिशन कोणती, 1,4. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल, पॅरा पोझिशन. मग याचं नाव काय पहा, पॅरासाठी आपण फक्त पी लिहितो. पॅरा आयोडो मिथाइल बेन्झिन. हे काय असेल त्याचं, हे असेल त्याचं कॉमन. या ठिकाणी पाहता लास्ट एक्झाम्पल असेल, या ठिकाणी काय दिलेलं आहे, डाय सबस्टिट्यूटेड अल्केन. म्हणजे 2 हॅलोजन ग्रुप अटॅच असतील अल्केनला. अशा ठिकाणी नाव लिहिताना जो आपला अल्केन असेल, आपण वरती पाहिलं होतं, जर एकच एच रिप्लेस झाला आपण त्याला काय म्हणतो, अल्काईल. परंतु जर 2 एच रिप्लेस झाले 2 हॅलोजनने तर अशा कंडिशनमध्ये आपण त्याला काय म्हणतो, किंवा या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊयात जे दिलेलं आहे मिथेन, त्याला काय म्हणता येईल, मिथायलिन किंवा मिथायलिन. आणि पुढे काय असतील, क्लोरीन. क्लोरीन किती आहेत, 2 आहेत. 2 असतील तर आपण काय लिहितो, डाय. आणि पुढे क्लोराइड म्हणजेच मिथिलीन डाय क्लोराइड. हे असेल अबाउट कॉमन नेम. आता हे जे सगळे कंपाऊंड दिलेत याचे आपल्याला आययुपीएसी नेम लिहायचे. आययुपीएसी नेम लिहिणे एकदम सिंपल आहे. जसं आपण वरती एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण त्याचे आययुपीएसी नेम लिहिणार आहोत. आता पहा नेक्स्ट जे आपलं एक्झाम्पल लिहिलंय त्यामध्ये आपण सुरुवातीला काय करतोय, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आपली लॉंगेस्ट चेन काय असेल, सेम 2च कार्बन असतील, त्याला अटॅच एकच काय असेल, सबस्टिट्यूएंट. म्हणजे सुरुवातीला आपण काय लिहिणार, क्लोरीनची पोझिशन. या ठिकाणी क्लोरीनची पोझिशन लिहिण्याची गरज नाही कारण फक्त 2च कार्बन आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, क्लोरो. आता जो आपला पॅरेंट अल्किन असेल त्याचं नाव काय असेल, 2 कार्बन आहेत आणि डबल बॉन्ड म्हणजेच इथिन, ETHENE. म्हणजेच त्याचा आययुपीएसी नेम काय असेल, क्लोरो इथिन. त्यानंतर जो नेक्स्ट आपला कंपाऊंड दिलाय त्यामध्ये पहा काय असेल, 3 कार्बन असतील आणि सबस्टेंट किती असेल, एकच सबस्टेंट असेल, तो पण कोणता आहे, पहिल्या कार्बनला आहे. मग त्यासाठी काय लिहावं लागेल आपल्याला, 1 ब्रोमो. अगेन या ठिकाणी काय असेल, डबल बॉन्ड. आपले कार्बन किती आहेत, 3 आहेत, 1 2 3. 3 म्हणजेच प्रोफ
आणि डबल बॉन्ड असेल त्यामुळे आपण काय लिहिणार ENA, म्हणजेच प्रोफ ENA म्हणजेच प्रोपिन. मग याचं नाव काय झालं आययुपीएसी नेम 1-ब्रोमोप्रोपिन. सुरुवातीला आपण सबस्टिट्यूएंटचं नाव लिहिलं, नंतर आपलं जर चेन असेल त्याचं नाव लिहिलं. त्यानंतर जे नेक्स्ट एक्झाम्पल असेल त्यामध्ये काय अगेन 2च कार्बन आहेत, त्यामुळं लॉंगेस्ट चेन किंवा नंबरिंगचं काय त्यामध्ये करण्याची गरज नाहीये. सबस्टिट्यूएंट कोणता आहे क्लोरीन. क्लोरीनची अगेन पोझिशन लिहिण्याची गरज नाही, कारण 2च काय असतील कार्बन असतील क्लोरो. आणि हा जो काय असेल कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन म्हणजेच इथाईन ETHYNE म्हणजेच नाव काय असेल क्लोरो इथाईन. एकदम सिंपल आपण इझिली आययुपीएसी नेम लिहू शकतो. त्यानंतर जो नेक्स्ट कंपाऊंड असेल बा, आपण 11वी मध्ये याबद्दल रूल पाहिलेला आहे. जर एखाद्या अल्केनला बेन्झीन आणि बेन्झीन सोडून दुसरा कोणताही फंक्शनल ग्रुप अटॅच असेल, आपण जो बेन्झीन असेल किंवा बेन्झीन रिंग असेल ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे या ठिकाणी आपला पॅरेंट अल्केन काय असेल CH2, म्हणजे एकच कार्बन असतील असा मिथेन, आणि 2 सबस्टिट्यूएंट असतील, एक म्हणजे आयोडीन आणि दुसरा काय असेल बेन्झीन. जर बेन्झीन ऍज अ सबस्टिट्यूएंट असेल आपण त्याला नाव काय देतो फिनाइल. म्हणजेच याचं जर आपला आययुपीएसी नेम द्यायचं असेल तर काय लिहावं लागेल अल्फाबेटिकली आयोडीन अगोदर येईल, म्हणजेच आयोडो हा कोणता असेल फिनाइल, आयोडो फिनाइल, आणि शेवटी काय असेल बेन्झीन. आयोडो फिनाइल बेन्झीन. त्यानंतर जो नेक्स्ट कंपाऊंड असेल या कंपाऊंडचं नाव लिहिताना पहा अगेन बेन्झीन रिंग काय असेल पॅरेंट कंपाऊंड, आणि 2 काय असतील सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट कोणते आहेत आयोडीन आणि मिथाइल. आपण त्याची नंबरिंग अगोदरच दिलेली, येऊन आपल्याला सुरुवातीला सबस्टिट्यूएंटची नाव लिहायचे आणि शेवटी बेन्झीन लिहायचे. अल्फाबेटिकली आयोडीन अगोदर येईल. आयोडीनची पोझिशन काय असेल 1, म्हणजेच 1 आयोडो. त्यानंतर 4 नंबरच्या कार्बनला काय असेल मिथाइल, म्हणजे 4 मिथाइल, आणि शेवटी काय असेल बेन्झीन. हे असेल त्याचं आययुपीएसी नेम. त्यानंतर आता सगळ्यात शेवटचा कंपाऊंड कोणता असेल CH2Cl2. आपला पॅरेंट अल्केन कोणता असेल मिथेन, एकच कार्बन असेल असा, आणि त्याला सबस्टिट्यूएंट किती असतील 2. 2 ही पुस्तक आहेत क्लोरीन. 2 क्लोरीन असतील तर आपण काय लिहितो डाय क्लोरो, आणि अल्केन कोणता असेल आपला मिथेन, म्हणजे त्याचा आययुपीएसी नेम काय असेल डायक्लोरोमिथेन. हे सगळे आपण जे पाहिले ते होते नोमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एकदम सोपा पार्ट आहे. जे बेसिक कॉन्सेप्ट होते ते बऱ्यापैकी सगळे मी क्लिअर केलेत. यामध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आणि जर यामध्ये काय अडचण वाटत असेल तर व्हिडिओ रिवाइज करून पहा.